काय तो या ऊपर करा मारणार गोरेची गदर करेल तो या ऊपर करेलचा बोलो महाराज की जय मान तपन श्री रामराव महाराज की जय माने वसंतराव नायक की जय सुधाकरराव नायक की जय राजा बोल की जय जय काशीनाथ की जय आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज की जय भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय आपले क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले की जय अहिल्याबाई होळकर की जय अण्णाभाऊ साठे की जय भगवान बिरसा मुंडा की जय मारे आदियो मार भाइयों मार बहनों मार जनार्दन पुरुषों दंडी माउथो जनार्दन मार खिले पर गोलमा काटा कहा तो आज पूरे महाराष्ट्र में अपने समाज जे काही मान सन्मानाची जगाला अभिमान म्हणून हे महाराष्ट्र में आपले मनिका करून जे जीवन जगे सारो एक आपले वाट मळी वो वाट मळांचा वसंतराव नाईक साहेब नगरी माहिती बोलून आणि समोर लाख लाख नमन हमार नाईक साहेबांना हमार सुधाकरराव नाईक साहेबांना कोटी कोटी नमन करून वर अंगणी वाचून सुरुवात करू इथे पत्रकार बंधू आलेले आहेत म्हणून मी मराठी आणि गोरमाठी दोन्ही भाषातून बोलणार आहे तमाम इथे जमलेला आपला हा गोरबंजारा समाज माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो हा गोरबंजारा समाज हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला तालुका म्हणजे पुसद तालुका आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो मागील महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यातील खेड्यातील वस्तीतील हा गोरबंजारा समाज आक्रमक होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि आक्रमक कशासाठी होतोय ही काही पहिली वेळ नाही आहे अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न केला की आतापर्यंत तुम्ही काय ठोकला होता काय गॅजेटचा आला म्हणून तुम्ही गॅजेटचा आधार घेताय का मी या लोकांना सांगू इच्छितो अरे गॅजेटचा आत्ता आला असेल पण आमच्या वसंतराव नाईक साहेबांनी आमच्या रामराव महाराजांनी आणि एवढंच नव्हे तर 2013 साली गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 प्रकारचे आंदोलन आम्ही या म्हणून ही मागणी आमची आत्ताच नाहीये आमच्या पूर्वजांनी मागणी आहे आज देखील मागवता उद्या देखील मागवता तोपर्यंत या गोरबंजारा समाजाची एसटी आरक्षणाची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा समाज आता गप्प बसणार नाही लक्षात जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हा समाज एसटी आरक्षणाची मागणी मागतोय या सरकारला या शासनाला मला सांगायचं आहे आम्ही तुम्हाला भीक मागित नाही या देशासाठी या महाराष्ट्रातील आमच्या समाजाने रक्त सांडलेलं आहे एवढंच नव्हे तर जेव्हा या देशामध्ये दुष्काळ पडला जेव्हा या देशामध्ये महाराष्ट्र युद्ध झाले त्या वेळेला या समाजाने अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आमचं अन्नधान्य खाऊन जिवंत ठेवण्याचं काम या देशातील लोकांना या समाजाने केलं जेव्हा या भारत देशामध्ये युद्ध झाले तेव्हा या समाजाने शस्त्र पुरवण्याचं काम केलंय एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा जिथून राजकारभार चालतो त्या दिल्लीमध्ये आमच्या म्हणजे या देशाला शासन आणि प्रशासन चालवण्यासाठी या समाजाने जागा दिलेली आहे जेव्हा इथे माणसे युद्ध झाले जेव्हा इथे आझादीचे आंदोलन झाले त्या वेळेला या समाजाने बलिदान दिलेलं आहे म्हणून या देशातील लोकांना या शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे आणि या देशातील लोकांनी आमचं अन्न खाल्लेलं आहे या देशातील लोकांनी आमचं मीठ खाल्लंय मीठ कारण या देशामध्ये हा एकमेव समाज होता की ज्यांनी मिठाचा वापर केला आणि आमचं मीठ खाल्लंय आणि तुम्हाला माहित आहे
त्याचं पावन मीठ त्याच्याशी रावण मीठ नाही तर सगळं उलट सुलट करून टाकलं. महाराष्ट्रातील सरकारला आणि शासनाला सांगायचं आहे की हा समाज आता जागा झालेला आहे. या समाजाला आता हलक्यात घेऊ नका. या समाजाला जर ठरवलं तर महाराष्ट्रातील एक नव्हे दोन नव्हे तर 62 आमदाराला तो घरी पाठवू शकतो एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून तमाम आमच्या गोरबंजारा बांधवांना मला सांगायचं आहे मागील काही काळामध्ये काही आमदार लोकांनी काही खासदार लोकांनी पत्र देऊन आम्हाला समर्थन दिलंय त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो. परंतु या ज्या लोकांनी आम्हाला समर्थन दिलंय त्यांना मला सांगायचं आहे की फक्त पत्र देऊन समर्थनाने चालणार नाही. तुमची जागा तिथे विधान भवनामध्ये आहे. आमच्या समाजाच्या मागणीसाठी तुम्ही विधान भवनामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. त्या ठिकाणी आमच्या मागणीसाठी तुम्ही बोलताना दिसले पाहिजे. नाहीतर हा समाज तुम्हाला खाली घेतल्याच्या राहणार नाही. लक्षात घ्या. मध्ये बोलू नका, इथे सभेमध्ये बोलू नका. जनतेमध्ये सभेमध्ये बोलल्यानंतर प्रश्न सुटत नाही. तिथे संसदेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे. तिथे विधान भवनामध्ये तुम्ही बोललं पाहिजे. आमची बाजू तिथे मांडली पाहिजे. कारण आम्ही तुम्हाला जे मतदान करतो याच्यासाठी मतदान करतो की तुम्ही तिथे जाऊन आमच्या समाजाचे सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्न असतील ते प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला आम्ही तिथे पाठवण्यात. जर आम्ही तुम्हाला आमदार करू शकतो तर आम्ही तुम्हाला खाली भेटू पण शकतो. त्या महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे आणि तुम्ही मला तेच की ही आंदोलन एक गणित भाजपा भाईओ खावणार बरेच चालू गौरमातली यादी केंद्र आपण 2.5 साली यादी बाब होते आशीर्वाद देत आपण पशु परिमाण आशीर्वाद देते काय आशीर्वाद देते ताळो सुरू करायचं आशीर्वाद देते આપણે ના તાળો સુરો કરન તાળો લાગે કहा रिसेट कराओगे ताळो फडफड करायचा आणि ताळो फडफड किदे रिसेट काय करणार के आपण मी भलो जाओ तुम्ही आंगेलो भी भलो जाओ तुम्ही आंगेलो भलो जाओ तुम्ही कारण ही ताळो सुरो रखालन शांतताती जोश आणि होश करून समन्वय रखालन आपल्याला लागो चालण्याचा. तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर 5 ते 6 वर्ष लागत असतील तर आपल्याला किती वेळ लागणार आहे. याच्यासाठी आपली शक्ती आपली ऊर्जा आपल्याला जपून वापरायची आहे. आणि तोपर्यंत आम्हाला आदिवासी एसटीचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही शक्ती आपल्याला चालू लावायची. लक्षात ठेवा. म्हणून उतावळपणा करायचा नाही. कोणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर त्यांना सुद्धा उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नको. पण आज या गोरपीठावरून आज या वसंत नगरीवरून एका आमदाराला मला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. काल परवा एका बीजेपीच्या आमदाराने एक वक्तव्य केलं. भाऊ एक वक्तव्य केलं की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमचं कोणी उठू शकत नाही म्हणतो. आणि त्या आमदाराला मी सांगतो संविधान काय तुझ्या बापाची जागीदारी नाही. आवाहन करतो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तू देखील आमचं काही उठू शकत. आमदार आहे हा शासनाचा आमदार आहे. आणि म्हणून त्या बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या विचारावर बोलत नाही ना. जर हा आमदार तुमच्या विचारावर बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोरबंजाराला सांगू इच्छितो ते सरकार आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. यांना देखील वेळ पडली तर घरात शिकण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून या बीजेपी शासनातील आमदाराच्या वतीने या आमदारासाठी मी सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची काही माफी त्यांनी मागावी. अन्यथा समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही तुमची उपटून टाकू लागतो. मला सांगायचं आहे हा समाज शांतप्रिय आहे.
जीवाला जीव देणारा आहे, एखाद्यासाठी जीव द्यायला तयार आहे. पण जर कोणी आमच्या जीवावर उभं असेल तर त्याचा जीव घेतल्याशिवाय त्याला समाज राहणार नाही. आमच्या शांततेची अंतिम तुम्ही वेळ बघू नका. म्हणून मला सांगायचे माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आपण शांतता ठेवायची आहे. वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ. पण विशेष करून तरुण मुलांना मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हे आपलं संविधानिक हक्क अधिकार आहे. आपण कुणाला भीक मागत नाहीये, आपण आपल्या हक्काचं मागतोय. आपला हक्क अधिकार आहे. संविधान सगळ्यांसाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान रचलं त्याच्या आधारावरती आम्ही देखील त्याचप्रमाणे त्याच ताकदीने त्याच अधिकाराने त्या शासनाला आपली मागणी मागत आहे. कुणावर आम्हाला उपकार करायचे नाही, कुणाच्या आमच्यावर उपकार करून घ्यायचे नाहीये, पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, अनेक लोक विचारतात की तुमच्याकडे काय आधार आहे की ज्याच्या आधारावरती तुम्ही एकट्या रक्षण मागताय. मी हे दिशेनं अनेक ठिकाणी माझ्या भाषणातून सांगितलंय. 1965 ला जी काय लोकूर कमिशन नियुक्ती झाली होती, लोकूर कमिशनच्या निमित्ताने ज्या काही 5 प्रकारचे निकष त्या लोकूर कमिशनने ठरवून दिलेले होते, त्या 5 गोष्टी असल्या म्हणजे त्या समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळू शकते. त्या 5 गोष्टी, त्या 5 अटी शर्ती हा समाज पूर्णपणे फॉलो करतो, पूर्ण करतो. सगळ्यात महत्वाचं आजीविकेचं लक्षण. अरे आज देखील हा समाज स्वीकार करून खाणारा समाज आहे.